खैरा देही मधी अमृत देही मधी अमृत देही मधी अमृत देही मधी देहबाळाची अंबर करा देहबाळाची अंबर करा अमृत करा देही मधी अमृत करा देही मधी कोणती वस्तू भरा जर अमर वाहतो असन का भरा अमृत अमृत म्हणजे अ म्हणजे नाही अ म्हणजे नाही मृत म्हणजे मरायचं नाही कोणत्या गोष्टींमध्ये मरत नाही काय कोणत्या गोष्टीने मरत नाही म्हणून अमृतानं अमृत कशाला म्हटलं अवधूत नाम चार धाम मुखी वाहे गंगा नाम होये अमृत कृष्णा सांगे बा जगा नाम होये अमृत कृष्णा सांगे बा जगा कशाला म्हटलं नाम नामामृत म्हणून कुठे कुठे बोर्ड असते कथा अमृत नामामृत अमृत ज्याने मृत होत नाही मित्र हो जो जीव आपल्या देहामध्ये नामरूपी अमृत जो पेन तो अमर झाल्याशिवाय राहणार नाही देह जाणार अमर मग पिण्याची पद्धत आहे कशाने प्यावं लागते हे अमृत जसं चहा पितो त्यानं प्यातो का आता जे पिले तुम्ही पाप केलं जोर बसलेवाले आम्हाला नाही चहा आम्हाला पाणीही नाही विचारा लागेल समजून घ्यायचं योगेश बाबूले प्रश्न होते हमने क्या किया स्टेजवर उठून गेल्यावरही विचारत नाही आपल्याला केव्हापर्यंत आहे माहिती आहे का बस कल के 12 बज गए नमस्कार आमची किंमत एवढी आहे लक्षात ठेवा म्हणून तुमची किंमत जी अवस्था आहे काहून तुम्ही जमीनदार आहे तुम्ही काय आहे जमीनदार आहे जमिनीवर बसून आहे ना तुम्ही जमीनदार आणि आम्ही थोडस वरत झालो म्हणून वरत नाही व्हायचं लक्षात ठेवायचं खालतच बसत आम्ही थोडसच वरत झालो तर आमचा चहा बंद झाला आमचा चहा बंद वरत आले ना आणि तिथं बसून असतो तर एक डाव चहा दुसरा चहा पाणी काफी म्हणून वरत नाही बसायचं तर मित्र विनोदाचा भाग जाऊ द्या फजित होते मित्र चला समोरचे सुंदर 2 चरण आहे आतापर्यंत तुम्ही बसले बिलकुल समजा एवढे महत्वाचे 2 चरण आहे एवढे ऐकवतो जबरदस्तीने ऐकतो चला ऐका तारखेचे गुण ऐका तारखेचे गुण ऐका तारखेचे गुण
तारखेच्या दिवशी का होईल? एका तारखीचे गुण शांत होईन तीरभवन, याहिला आयुष्य देईन जुन योगा योगी. याच्या अगोदर एक काम करा बा. तुम्ही अशी ढोलक वाजताना पाहिली का? अशी ढोलक वाजताना पाहिली का तुम्ही? अवधूती भजनामध्ये कोणता ताल होता आपल्याला नाही माहिती बा, पण चांगली वाजली ना. मग कृष्ण भाऊसाठी खरंच महत्वाचं चरण आहे मित्र हो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नका अवधूती भजनाकडे वळू, पण अवधूत नामाचे जे विचार आहे ना, असा जर समजायचं संधी आली ना, खरंच गमावू नका, खरंच गमावू नका. तर मित्र ऐका तारखेचे गुण. जे तारीख येते त्या तारखेला काय होते? शांत होईन तीर भवन. कोणतं भवन आहे? स्वर्ग, मृत्यू आणि या शरीरावर संकट. तीन ताळाची केली रंचना या देवळावर, पिंडी ते ब्रह्मांडी. ह्या रंचना ज्या आहे, जशी ब्रह्मांडाची रंचना आहे तशीच या पिंडाची रंचना आहे. म्हणून मित्र हो, शांत होईना तीर भवन. एका दमाने शांत होत नाही, लक्षात ठेवा. थोडं 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 हा आपण कशावर जिवंत आहे? श्वासावर जिवंत आहे, लक्षात ठेवा. आणि हे श्वास कोण घेते? कोण घेते? आपल्या हृदयामध्ये जो हंस रूपी जीव बसलेला आहे, त्याच्यामुळं ओहोम सोहम चालू आहे. आणि या ओहोम सोहम मध्ये काय आहे, कशासाठी समजायचं घ्यावं लागते, एवढं सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, हंस कशाला म्हणायचो? हे ऐका. परमहंस पुष्कळ शब्द वापरतो आपण. अरे पण हंस म्हणजे तर एक पक्षी आहे हंस, आणि त्या हंसाचा गुण आहे. कोणता गुण आहे? त्याच्याजवळ जर आपण पाणी भरलं, दूध जर ठेवलं तर दूध दूध पेते आणि पाणी तसंच. तसाच गुण जीवामध्ये आहे, लक्षात ठेवा. म्हणून या जीवाला हंस म्हटलेला आहे. आता याच्यात काही हंस नाही राहिला रे बा म्हणते. काय म्हणते? आता याच्यामध्ये काही हंस राहिला नाही. हंस म्हणजे तर महाराजांनी एका ठिकाणी शब्द वापरला, ऐका. दिला सोबती आले. हा यादवाच्या घरी तुवा धरलासी अवतार, भक्त या राजाच हंस रूपी रहा बर, आयुष्य चढवा हो. देह वज्रंबर आले देव. हंसाचं काय काम आहे? पाण्यातून दुधातून पाणी बाहेर काढणं. तसंच मी तुम्हाला सांगतो, जीवाचं काम कोणतं आहे? जे आपण श्वास घेतो, हे पूर्ण श्वास अनेक वायूने भरलेले आहे. कोणता? कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, नायट्रोजन, अनेक असे वायू आहे. आणि ते पूर्ण वायू आपल्या फुफ्फुसामध्ये घेतो आपण. परंतु जो हंस आहे, हा हंस जीव फक्त एकच वायू शरीरामध्ये ओढतो. तो कोणता आहे? प्राणवायू. कोणता आहे? प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. ज्यानं प्राण वाचते असा वायू जीव ओढते. आणि या जीवाची ताकद कमी झाली का या ओहम सोहम मधून प्राणवायू वाढायची किंमत जर ओढायची कमी झाली ताकद, मग सिलेंडर लावा लागते. का लावा लागते? सिलेंडर लावते, लक्षात ठेवा. कारण याला वरून प्राणवायू मिळावतो. पण मित्र हो,
तुम्ही वरून किती सिलेंडर लावा, सिलेंडर संपलं का आपण संपलं, लक्षात ठेवायचं. म्हणून शांत झालं तीरभावानं. हा जीव जोपर्यंत आहे, याच्यामध्ये प्राणवायू ओढण्याची जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत ओढते. आणि कमी कमी ताकद झाली का आपली ओळख. पहिले काय पाहिले जाते, पहिले पाय पाहिजे. काय पाहिजे, पायाला पहिले हात लावते. काऊन, पाय थंडे आले, थंडे पाय आले का समजून जातो हा थंडा 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 थंडा. शेवटी दिला त्यानं गंडा. म्हणून शांत होईना तीरभवन. त्यावेळेला हे शरीर शांत शांत होते मित्र. अगन जाळ पवन पाय अंदर, नरदेहातून जीव जाता कुडी पडे धरणीवर. बस हे धरणी जी आहे, हे कुडी जी आपली आहे, ते धरणीवर पडल्या जाते, शांत होते. म्हणून आपल्याला त्या तारखीचं गुण आहे का, त्या तारखेले हे शरीर आपलं शांत होऊन जाईल. लक्षात ठेवायचं, शांत. याच्यामधून जो आपला परमात्मा परमेश्वराचा अंश जीव, परमात्मा परिश्वर अंश जीवात्मा निघून गेल्यावर त्या शरीराला अपवित्र होते. लक्षात ठेवायचं, या जीवामुळे आपण पवित्र आहोत. जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत सर्व किंमत आहे मित्र. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत करून घ्या काही, करून घ्या काही. बरं एक गोष्ट आहे, हा पंची केव्हा उडून जाईल काही सांगता येत नाही. आमच्या सालूटच्या ताईनं बघा एक सुंदर असं समजून घ्यायचं ओळी वाढवली होती. या पिंजऱ्यामधून हा गोलशाहीचा केव्हा उडून जाईल राहू सांगता येत नाही मित्र. म्हणून आहे ना, मग आता आहे ना, जीव आणि देह एका जागी नांदत आहे ना, काहीतरी करून घ्या मित्र, काहीतरी करून घ्या. म्हणून समोरचं चरण पाहूया, जास्त वेळ गेला नाही. धन्याचे मना, धन्याचे निंबर आहे मना, निंबर आहे